नमस्कार मंडळी, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर 9 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. तर पहिला दिवस असतो म्हणजे एकादशीपासून दिवाळीला सुरुवात होत असते. रमा एकादशी म्हणजेच वसुबारस. तर वसुबारसेपासून आपण दरवाजात पंथ्या लावायला सुरुवात करत असतो. तसेच वसुबारसे दिवशी म्हणजे खेडेगावी जे शेतात वगैरे राहतात त्या दिवशी वसुबारसे दिवशी गाय वासरं हे शेणाचीपासून केले जातात व त्यांची हळदी कुंकू लावून तसेच सभोवताली रांगोळी काढून असे हे शेणाचे गायवासरं केली जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी गोमातेचीही पूजा केली जाते. त्यानंतर दुसरा दिवस येतो हा धनत्रयोदशीचा. धन व ऐश्वर्याचे प्रतीक असलेली देवी लक्ष्मीचे आपण दारात रांगोळी काढून पंथ्या लावून हे स्वागत करत असतो. दिवाळी हा वर्षातील मोठा सण असतो आणि धनत्रयोदशी दिवशी धन्याची पूजा केली जाते. म्हणजे पंथ्यामध्ये थोडेफार धने घातले जातात, 4-5 दाणे, आणि त्या दिवशी अशा पंथ्या लावल्या जातात जेणेकरून धनाची लक्ष्मी माता जी आहे त्या दिवशी आपण पूजा करत असतो. कार्यालयातही ही पूजा केली जाते. तसेच या दिवशी गृहिणीही सोने, चांदी किंवा भांडे अशी वस्तू, एखादी तरी वस्तू घरात आणतात. या दिवशी मृत्यूची देवता यमाचे पूजनही केले जाते. या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा, गव्हाच्या पिठाचा दिवा बनवून तो दक्षिण दिशेला तोंड करून हा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते. म्हणजे आकस्मिक मृत्यू येतो तर ते आकस्मिक मृत्यूचं भय हे दूर होतं आणि त्यापासून आपलं यमदेवता संरक्षण करतात. म्हणून या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा लावला जातो मोठा आणि त्यासोबतच 13 दिवेही प्रज्वलित केले जातात. तसंही आपण प्रज्वलित करतोच. दारात, खिडकीमध्ये, दरवाजात आणि देवासमोर असे 13 दिवे आपण प्रज्वलित करतोच. यामुळे आपण धनत्रयोदशी ही अशा पद्धतीने साजरी करतो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी आपण भल्या पहाटे उठून सूर्योदयापूर्वी स्नानाधिकारी आटोपून घेतो. उटणे वगैरे लावून आपण छान अशी आंघोळ करत असतो. या दिवशी खूप असे महत्त्व आहे पहाटे आंघोळ करण्याला. तर असुरांचा राजा नरकासूर हा नेपाळच्या दक्षिण प्रांत येथे राज्य करत होता. तर एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्यांनी हिसकावून घेतले व देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितींची मौल्यवान कर्णकुंडल प्राप्त करून तिला दिली. म्हणून या दिवशी आपण सुगंधी तेलाने तसेच उटणं लावून आंघोळ करत असतो. कारण या दिवशी नरकासुराचा वध झालेला असतो, त्यामुळे याला नरक चतुर्दशी असे नाव पडलेले आहे. तसेच दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो आणि अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय असे महत्त्व आहे. छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर अगदी लख्ख उजळून निघत असते. रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सरला जातो आणि लक्ष्मीदेवी या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट तसेच समृद्धी, आशीर्वादाची लूट करत असते. सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. तसेच घरी बनवलेल्या मिठाईंचा आपण आस्वाद घेत असतो. जे काही आपण बनवतो, लाडू, करंजी, चकली, चिवडा, हे सर्व आपण लक्ष्मीपूजना दिवशी खाण्यासाठी काढत असतो. देवीला प्रसाद दिल्यानंतर अतिशय शुभ दिवस आपण मानत असतो. तसेच दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा, त्यालाच आपण बलिप्रतिपदाही म्हणतो. तर या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता आणि या दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. म्हणून याला गुढीपाडवा आणि आपण बलिप्रतिपदा यामागचे हे रहस्य आहे. तर आपण बलिप्रतिपदा हे नवरा बायको ओवाळून साजरा करत असतो. तर त्यामागची कथा ही वेगळी आहे. गोवर्धन पर्वत उचलला गेला, त्यामुळे या दिवशी आपण पाडवा हा सण साजरा करत असतो. तर खेडेगावाला काय करतात, तर गाई म्हशी यांची मिरवणूक काढली जाते आणि पाडवा हा सण अशा पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळीच्या पाडव्यानंतर लगेच येतो तो म्हणजे भाऊबीज. भाऊ आणि बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज सण आपण साजरा करत असतो. तसेच भाऊ आपल्या बहिणीच्या त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी अशी भेटवस्तू आणतो.
असे हे आहे दिवाळीतील 5 दिवसांचे विशेष असे महत्त्व म्हणजे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा असे आपण वर्षातून एकदा येणारा हा सण अगदी उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करत असतो. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि भेटू परत एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.